नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण मोत्याचं सुंदर असं फूल तयार करणार आहोत. हे फूल तुम्ही मकर संक्रांतीच्या हळदी कुंकासाठी वाण म्हणून देखील वाटू शकतात. चला तर मग हे फूल बनवण्यासाठी काय साहित्य लागतं ते बघूयात. हे मोत्याचं फूल करण्यासाठी इथे मी पांढरे आणि आकाशी रंगाचे 4 नंबरचे मोती घेतले आहेत. त्यानंतर नायलॉनचा धागा, कात्री आणि सुई. आता आपण सर्वात पहिल्यांदा सुईमध्ये धागा ओवून घेणार आहोत आणि त्याच्या शेवटच्या टोकाला आपल्याला व्यवस्थित गाठ मारायची आहे. इथे मी डबल धागा घेतला आहे कारण की दोरा माझा बारीक आहे त्यामुळे. आता सुईमध्ये मी एकूण 8 मोती घालणार आहेत. हे 8 मोती आपल्याला अल्टरनेट घालायचे आहेत, म्हणजे एक पांढरा, एक आकाशी रंगाचा, एक पांढरा आणि एक आकाशी रंगाचा, असे एकूण आपल्याला 8 मोती सुईमध्ये घालून घ्यायचे आहेत. तुम्ही बघू शकतात की इथे मी 8 मोती घातलेले आहेत. आता जो शेवटचा मोती आहे त्यामधनं आपण सुई वरच्या बाजूने घालून घेणार आहोत, म्हणजे आपला 8 मोत्यांचा एक गोल तयार होईल. गोल व्यवस्थित होण्यासाठी आपण आणखीन 2 ते 3 मोत्यामधनं सुई फिरून घेणार आहोत, जेणेकरून त्याचा आकार व्यवस्थित सेट होईल. आता आपण सुईमध्ये एक 6 नंबरचा मोती घेणार आहोत. हा मोती घालणं अगदी ऑप्शनल आहे, आपण नाही घातला तरी चालेल. आणि जो पुढचा मोती आहे, म्हणजे 4 मोती सोडून 5वा जो मोती आहे त्यामधनं सुई आपण बाहेर काढणार आहोत. तर हा जो 6 नंबरचा जो मोती आहे तो अगदी सेंटरला येईल, म्हणजे आपलं फूल दिसायला छान दिसेल. आपण आणखीन 2 ते 3 मोत्यामधनं दोरा फिरून घेणार आहोत, जेणेकरून हा लाल रंगाचा मोती व्यवस्थित सेंटरला सेट होईल आणि दिसायला देखील सुरेख दिसेल. आता सुई आपल्याला जो पांढऱ्या रंगाचा मोती आहे त्यामधनं काढून घ्यायची आहे. तर लक्षात ठेवा, आता आपली सुई पांढऱ्या रंगाच्या मोत्यातनं आपण बाहेर काढून घेणार आहोत आणि ती तिथेच असली पाहिजे. आता आपण सुईमध्ये 2 आकाशी रंगाचे मोती घालून घेणार आहोत. तर इथे मी पहिला मोती घातला आहे आणि त्यानंतर हा दुसरा मोती, आणि ज्या मोत्यामध्ये आपला दोरा आहे त्याच पांढऱ्या रंगाच्या मोत्यातनं आपण विरुद्ध बाजूने सुई बाहेर काढणार आहोत. आता परत सुई आपण जो आकाशी रंगाचा मोती घातला आहे त्यामधनं बाहेर काढायची आहे. असे आपल्याला 2-2 मोत्यांचे एक लाईन बनवायची आहे. तर इथे मी अजून 2 मोती आकाशी रंगाचे घालणार आहेत आणि जो पुढचा मोती आहे त्यामधनं आपण सुई बाहेर काढणार आहोत. परत सुई आपण फिरून वरच्या दिशेने घेऊन येणार आहोत. दोरा व्यवस्थित ओढायचा आहे. परत सुईमध्ये आपल्याला 2 आकाशी रंगाचे मोती घालायचे आहेत. अशी आपल्याला 4 मोत्यांची पट्टी तयार करायची आहे. आता ही तिसरा पट्टी चालू आहे. तर इथे मी परत पुढच्या एका आकाशी रंगाच्या मोत्यातनं सुई बाहेर काढली आहे. दोरा व्यवस्थित ओढायचा आहे आणि परत सुई पुढच्या मोत्यातनं घालून वरच्या दिशेनं घेऊन यायची आहे. तिथे आपण वरच्या दिशेनं सुई घेऊन येणार आहोत. दोरा व्यवस्थित ओढून घ्यायचा आहे. परत सुईमध्ये आपण 2 आकाशी रंगाचे मोती घालणार आहोत. आता ही आपली चौथी पट्टी असेल, 1 आणि 2. आणि परत सुई आपण पुढचा जो आकाशी रंगाचा मोती आहे त्यामधनं बाहेर काढणार आहोत.
आणि परत आत्ता जे मोती घातले त्याच्यातनं परत आपण सुई वरच्या दिशेनं घेऊन येणार आहोत. दोरा व्यवस्थित ओढायचा आहे आणि आता परत सुईमध्ये आपण एक आकाशी रंगाचा मोती घालणार आहोत. तुम्ही बघू शकता इथे आपली 4 पट्ट्यांची लाईन तयार झालेली आहे आणि हा सुईमध्ये मी एक आकाशी रंगाचा मोती घातला आहे आणि दोरा आपण पुढच्या एका आकाशी रंगाच्या मोत्यातनं बाहेर काढणार आहोत. तर हा जो एक मोती घातला आहे तो बरोबर सेंटरला येणार आहे. आता सुई आपल्याला परत पुढच्या एका आकाशी मोत्यातनं बाहेर काढायची आहे. आता आपण सुईमध्ये 1 आकाशी, 1 पांढरा आणि 1 आकाशी असे 3 मोती घेणार आहोत आणि दोरा आपल्याला एक मोती सोडून जो शेवटचा एक आकाशी रंगाचा मोती आहे त्यामधनं बाहेर काढायचा आहे. आता अशीच पाकळी आपल्याला दुसऱ्या बाजूला देखील करायची आहे. त्यासाठी आपण सुई फिरून घेणार आहोत. तर सुई आपल्याला जी आपण पट्टी बनवली होती 4 मोत्यांची त्यामधला जो शेवटचा आकाशी रंगाचा मोती आहे त्यामधनं वरच्या दिशेने काढून घ्यायची आहे. दोरा व्यवस्थित ओढायचा आहे आणि परत सुईमध्ये आपण एक आकाशी, त्यानंतर एक पांढरा आणि परत एक आकाशी असे एकूण 3 मोती घालून घेणार आहोत. तिथे पहिला मोती घातला आहे, त्यानंतर हा दुसरा आणि हा तिसरा. आता सुई आपल्याला एक मोती सोडायचा आणि वरचे जे 2 मोती आहे आकाशी रंगाचे त्यामधनं बाहेर काढून घ्यायचे आहे वरच्या दिशेने. आता ही दुसरी पाकळी पण आपली तयार झाली. आता आपण सेंटरची पाकळी तयार करणार आहोत. त्यासाठी आपण सुईमध्ये पांढऱ्या रंगाचे एकूण 7 मोती घेणार आहोत. इथे मी 5 मोती घातले आहे. त्यानंतर हा 6 आणि 7वा मोती आणि सुई आपल्याला जो सेंटरचा आकाशी रंगाचा मोती आहे तो सोडून पुढचा जो एक आकाशी रंगाचा मोती आहे त्या 2 मोत्यातनं आपण बाहेर काढणार आहोत. आपल्याला एकाच मोत्यातनं बाहेर काढायची आहे, 2 नाही. त्यानंतर आपण परत सुईमध्ये 4 पांढऱ्या रंगाचे मोती घेणार आहोत आणि सुई आपल्याला जो पांढरा मोती आहे साईडच्या पाकळीचा त्यामधनं बाहेर काढायची आहे. अशीच पांढऱ्या मोत्यांची लाईन आपल्याला दुसऱ्या साईडला पण करायची आहे. त्यासाठी आपण सुई फिरून घेणार आहोत आणि दुसऱ्या बाजूची जी पाकळी आहे त्यामधला जो पांढरा मोती आहे तेथे आपण सुई घेऊन येणार आहोत. दोरा व्यवस्थित ओढायचा आहे जेणेकरून पाकळीला व्यवस्थित आकार येईल. तर हा जो पांढरा मोती आहे त्यामधनं सुई मी वरच्या दिशेने काढते आहे. आता सुईमध्ये आपण 4 पांढऱ्या रंगाचे मोती घालणार आहोत. मी मोती घालते तोपर्यंत तुम्ही जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करून घ्या आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. 4 मोती इथे मी घातलेले आहे आणि सुई आपल्याला जो वरचा आकाशी रंगाचा मोती आहे पट्टीमधला त्या एकाच मोत्यातनं बाहेर काढायची आहे वरच्या दिशेने. दोरा व्यवस्थित ओढायचा आहे. त्यानंतर सुई आपण जे 7 मोती घातले होते त्यापैकी 3 मोत्यातनं बाहेर काढणार आहोत. आता हा 4था नंबरचा जो मोती आहे तो सोडून द्यायचा आणि पुढच्या 3 मोत्यातनं बाहेर काढायची आहे जेणेकरून वरच्या साईडची जी पाकळी आहे त्याचा आकार व्यवस्थित होईल. तर मी पुढच्या 3 मोत्यातनं सुई बाहेर काढते आहे. दोरा व्यवस्थित ओढायचा आहे आणि परत सुई आपण फिरून घेणार आहोत. खालच्या बाजूला घेऊन यायची आहे कारण की अशाच दुसऱ्या पाकळ्या देखील आपल्याला करायच्या आहेत.
तर सुई फिरून घ्यायची आहे आणि जो आपला सेंटरचा 8 मोत्यांचा जो गोल आहे त्याच्यातला पांढऱ्या मोत्यामधनं आपण काढून घेणार आहोत सुई. तर व्यवस्थित फिरून काढायची आहे जेणेकरून आपली पाकळी पण व्यवस्थित सेट होईल आणि आपण पुढचा पाकळीचा आकार देखील तयार करणार आहोत. तर इथे मी सुई व्यवस्थित फिरून घेते आहे. पुढच्या पांढऱ्या मोत्यातून आपण सुई बाहेर काढणार आहोत. तुम्ही इथे 4 नंबरच्या ऐवजी 5 नंबर किंवा 6 नंबरच्या मण्यांचा देखील वापर करू शकतात. तर इथे मी सुई पांढऱ्या रंगाच्या मोत्यातनं बाहेर काढली आहे आणि याच पद्धतीनं आपल्याला पुढची पाकळी करायची आहे. तर अशा एकूण आपण 4 पाकळ्या करणार आहोत. तुम्ही बघू शकतात की माझं हे फूल तयार झालेलं आहे. दिसायला खूप सुंदर दिसतं आणि करायला देखील खूप इझी आहे, पटकन होतं. तर तुम्ही देखील हे फूल नक्की तयार करून बघा. माझं चॅनल जर आवडलं असेल तर नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.